मुंबईतल्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिंदे आणि फडणवीसांच्या निशाण्यावर होते। उद्धव ठाकरेंमुळे मेट्रो रखडल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केलाय। उद्धव ठाकरे विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप करण्यात आला आणि निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची प्रतिमा विकास विरोधी असल्याचं चित्र महायुतीकडून उभं केलं जाते। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं। मेट्रो 3च्या उद्घाटन सोहळ्यात मोदी आणि शिंदे फडणवीसांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरेच होते। मेट्रो 3 मुळे उद्धव ठाकरेंचा इगो दुखावल्यानं त्यांनी प्रकल्पाला स्थगिती दिल्याचा आरोप फडणवीसांनी केला। मेट्रो 3 गर्वाचं हरण करणारी असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। जी मेट्रो 3 आहे ही कोणाच्या तरी गर्वाचं मर्दन करणारी, कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो 3 आहे। कारण या मेट्रो 3 ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली। मेट्रो 3चं काम बालहट्टामुळे रखडल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। बालहट्टामुळेच ठाकरे सरकारचा टांगा पलटी केल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। महाआघाडी सरकारच्या बालहट्टामुळे हे काम बंद पाडलं, त्याची चौकशी लावा म्हणाले। मी काय चौकशी लावली नाही तर आता हा कार्यक्रमच झाला नसता। आणि म्हणून त्यांचा आग्रह होता की खऱ्या अर्थाने ही विकास कामं बंद करणं, अटल सेतू, समृद्धी, कोस्टल, किती प्रकल्प, मेट्रो, कारशेड सगळ्यामध्ये स्टे दिला। परंतु 2 वर्षापूर्वी 2 साल पहले इनका हम लोगों ने टांगा पलटी कर दिया और इसीलिए ये प्रकल्प आज आगे बढ़ रहे हैं। शिंदे फडणवीसांनी टीकेची झोड उठवली म्हटल्यावर पंतप्रधान मोदी कसे मागे राहणार? महाविकास आघाडी सरकारनं कामं अडवून ठेवली, त्यामुळे मेट्रो 3ची किंमत 14,000 कोटींनी वाढल्याचा आरोप मोदींनी केलाय। 2.5 साल तक काम अटके रहने से प्रोजेक्ट की कीमत 14,000 करोड़ रुपये बढ़ गई। ये 14,000 करोड़ रुपया ये किसका पैसा था? क्या ये पैसा महाराष्ट्र का नहीं था? मोदी आणि शिंदे फडणवीसांनी टीका करण्याआधी या वादाला उद्धव ठाकरेंनी तोंड फोडलं होतं। तुम्ही कितीही उद्घाटनाच्या फिती कापा, जनता तुम्हाला बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मोदीजी, आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय, 1-1.5 महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींनी केलं असलं तरी या निमित्तानं विकासाचे मारेकरी अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडनं झाल्याचं पाहायला मिळतंय। ओम देशमुख, झी 24 तास, ठाणे।